महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2022च्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा बैठकीसाठी आज इथे नागपूर येथील विधान भवनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या सन्मान्य उपसभापती नीलमताई गोरे, त्याचप्रमाणे मी आणि विधिमंडळातील वरिष्ठ अधिकारी इकडच्या येणाऱ्या अधिवेशनाची तयारीची पाहणी करण्यासाठी व प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली। त्या बैठकीत सभागृहाच्या आतल्या सुविधा, विधिमंडळातील विधान भवनातील सोयी सुविधा, त्याचप्रमाणे नागपूर शहरातील विधिमंडळातील या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यानच्या सुरक्षा सुविधांविषयी संपूर्ण अधिकारी वर्गाबरोबर चर्चा करण्यात आली। त्यात पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, कमिशनर होते, त्याचप्रमाणे नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी होते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते व इतर निगडित जे डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी इकडे उपस्थित होते। या बैठकीत योग्य ते निर्देशही देण्यात आले। अनेक गेली 2 वर्ष, सुमारे 2 वर्ष आपल्याकडे अधिवेशन होऊ शकलं नाही आणि त्यामुळे तयारीची जास्त गरज होती। तर या बैठकीत एकूण आढावा घेऊन जे नेसेसरी, जे अत्यंत महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या त्या देण्यात आल्या। नीलमताई बोलतील, मग घेऊ आपण। आपल्याला कल्पना आहेच की येणाऱ्या लोकांमध्ये जसं लोकप्रतिनिधींची व्यवस्था ही जबाबदारी आमची असते, तसं येणारे अनेक जनतेचे प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या प्रश्नांसाठी येणारे, त्यांच्यासाठी सुद्धा सुरक्षितता, त्यांची व्यवस्था, त्यांच्यासाठी वेळ पडली तर जिथे ते राहत आहेत त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स याच्यासारख्या मुद्द्यांवरती आम्ही निर्देश दिले। त्याचबरोबर काही वेळेला परिवहन विभागाशी संबंधित असा जो विषय आहे की बसनी येणारे जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भाडेवाढ, काही बस सेवा लागतात आणि लोकांना त्रास होतो। त्याचबरोबर नागपूरमधले जे स्थानिक लोक अधिवेशनाशी संबंधित नाही आहेत परंतु त्यांनासुद्धा वाहतूक व्यवस्थेचा त्रास होऊ नये अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आतमध्ये आवारामध्ये नेहमीप्रमाणे अध्यक्ष स्वतः, सभापती, उपसभापती, मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या गाड्यांना प्रवेश न देता त्यांनी दारापासून चालतच यायचं, जेणेकरून आतमध्ये कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न सामान्य कुठल्या प्रतिनिधींसाठी होऊ नये। त्याचबरोबर CCTVवरती मॉनिटरिंग जे काही करायला लागतं त्याहीबद्दल स्वतः CPंनी सूचना दिलेल्या आहेत। विभागीय आयुक्तही बैठकीला उपस्थित होत्या। महिला आमदारांची व्यवस्था आमदार निवासमध्ये सुरक्षित राहावी यासाठी स्वतः अध्यक्षांनी लक्ष घातलेलं आहे, मी लक्ष घातलेलं आहे। काही महिला ज्यांची छोटी बाळं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी व्यवस्था, त्या बाळकांच्यासाठी निगराणी करणारी, त्याच्यासाठी सुद्धा रूम बघायला सांगितलेली आहे। याखेरीज ध्वनी व्यवस्था, पत्रकारांच्या व्यवस्था, या सगळ्या व्यवस्थांमध्ये 10,000 जवळजवळ पोलीस याच्यासाठी लागतात, त्यांच्या व्यवस्था 800 ते 1000 गाड्या लागतात, त्या व्यवस्थित कंडिशनमध्ये असाव्यात या दृष्टिकोनातून निवास व्यवस्था, या सगळ्याबरोबर सभागृहाचं कामकाज निर्वेधपणे कसं चालेल याच्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून आम्हाला सर्व अधिकाऱ्यांचं फार चांगलं सहकार्य मिळालं। विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी आधी एक आढावा, सन्माननीय अध्यक्षांनी आधी एक आढावा घेतला होता आणि त्याचा पाठपुरावा करून सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की 1 डिसेंबरपर्यंत त्याचं काय पालन होतं आहे त्याचं तुम्ही आम्हाला माहिती द्या आणि त्याच्यानुसार अंमलबजावणी केली जाईल। अखंडित वीज पुरवठा सगळ्यांनाच कायम होतो आहे परंतु तो चालू राहावा, त्याच्यात कुठलाही खंड पडू नये। आपत्ती येणारच नाही पण एखादी आपत्ती आली तर रेस्क्यू एरियासुद्धा निश्चित केला जावा अशा पद्धतीच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आंदोलन करणाऱ्यांसाठी पण खूप गैरसोय होते, यासाठी पण त्याच्यासाठी काय शौचालयांची काही व्यवस्था आपण केली आहे? आम्ही आज म्हणजे कायमस्वरूपी बांधकाम होऊ शकेल का याच्याबद्दलही ते पाहणी करतात आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था नागपूर महानगरपालिकेला सांगितलेली आहे।
याच्यात असं तुम्ही पण सांगितलं सर की म्हणजे आता जास्त तयारी करावी लागेल यासाठी जे खर्च ऑब्व्हियसली जास्त हे सगळं अप्रूव्ह झालेलं आहे का सर आणि टाईमलाईन काय खतम करायचं? नाही, दरवर्षी नागपूरला जेव्हा अधिवेशन होतं त्यावेळेला जी तयारी करायला लागते त्या संदर्भातलं बजेट हे पहिलीच निश्चित झालं असतं आणि मला वाटत नाही कुठच्याही प्रकारची खर्चाची काय अडचण आहे आणि निश्चितपणे सर्व तयारी योग्य वेळेत होईल. अभ्यागतांना प्रवेशासंदर्भात काही नियमावली असणार आहे का? कारण बरीच गर्दी होते मग आणि आमदारांसोबत दोन आज प्रामुख्याने जो सुरक्षेचा विषय आहे त्याबद्दल विधान भवनासाठी जे सुरक्षेसाठी अधिकारी आहेत, DCP आहेत आणि नागपूर शहराचे CP जे आहेत, तसंच नागपूर ग्रामीणचे पण CP वगैरे जे आहेत त्या सर्व इकडे उपस्थित होते आणि आपण बरोबर म्हणालात की आज 2-2.5 वर्षानंतर नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे विदर्भातली आणि उर्वरित महाराष्ट्रातली जनता मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पासेसवरती नियंत्रण आणून प्रत्येक दिवशी मर्यादित पासेस इश्यू करण्यासंदर्भातली सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं आहे पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट अशा मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये सुरक्षा व्यवस्था पासेस जे इश्यू केले जातात ते सेंट्रलाइज्ड इश्यू केले जातात, त्याच्यावर बार कोडिंग असतं, त्यामुळे ड्युप्लिकेशनचा प्रश्न येत नाही आणि कंट्रोल नियंत्रण ठेवायला पण सोपं जातं. तर येणाऱ्या अधिवेशनात आमचा हा प्रयत्न असणार आहे की पासेस इश्यू पण हे सेंट्रलाइज्ड होतील आणि बार कोडेड असतील, त्यामुळे स्कॅन करूनच एखादी व्यक्ती आत येऊ शकेल. तर असे सिक्युरिटीच्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले. कोविड के टाइम काफी सारे रिस्ट्रिक्शंस भी थे, मास्क का, एंट्री पे लिमिटेशन, क्या उसमें से क्या-क्या चीजें फिर भी कंटिन्यू की जाएगी? जो निर्देश राज्य शासन इस विषय में पब्लिक हेल्थ को नज़र में रखते हुए देगी, उन सब निर्देशों का पालन किया जाएगा और इसके बावजूद यदि हमें लगे कि विधान भवन में, हाउस के अंदर या विधान भवन के परिसर में और कुछ रिस्ट्रिक्शंस या फिर कंप्लायंसेस करने की ज़रूरत है तो वो भी समय समय पर हम उसके ऊपर निर्णय लेंगे. निश्चितपणे या संदर्भातली पण चर्चा आम्ही करणार आहोत आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की सुमारे 1986-87ला आपलं या नागपूर विधानभवनातील नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलेलं, पण त्यानंतर या विधानभवनाच्या आवारात कोणती नवीन मोठी फॅसिलिटी निर्माण करण्यात आली नव्हती आणि कालांतराने जागेचा पण अभाव आपल्याला दिसून आला. तर इकडे सेंट्रल हॉल निर्माण करायची पण गरज आहे, त्याचप्रमाणे जागा अधिक निर्माण करायची गरज आहे. त्यामुळे आज मी स्वतः जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सोयीस्कर जागा अक्वायर करण्यासाठी रिपोर्ट मागवणार आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात लवकरात लवकर नागपूर विधान भवनात व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात विस्तार कसा करता येईल या संदर्भातला ठोस निर्णय घेण्यात येईल. BSc की मीटिंग कब तक एक्सपेक्टेड है और फाइनल डेट्स, अब तो टेंटेटिव डेट्स आई हैं? BSc की मीटिंग नॉर्मली अधिवेशन के कुछ हफ्ते पहले होती है, तो सरकार को इस बारे में अवगत किया गया है और निश्चित रूप से आने वाले कुछ दिनों में ये बैठक होगी. सर, सप्लीमेंट्री के बारे में क्या ख्याल है कि जैसा कि विदर्भ का कोई सवाल यदि आता है तो विदर्भ को न्याय नहीं मिलता, जब भी इतने सालों से जो अधिवेशन हो रहा है ऐसे में जो लास्ट में ही विदर्भ के लिए जो पुरानी सप्लीमेंट्री जो होता है वो टेबल में रखने के लिए मतलब रखते हैं, तो ऐसे में जो है विदर्भ को न्याय नहीं मिलता, जस के तस वहीं पर वो काम थम जाता है, इसके लिए आपका क्या कहना है? देखिए, आम तौर पे जब अधिवेशन होता है तो वो पूरे राज्य का अधिवेशन होता है, लेकिन जब नागपुर में अधिवेशन होता है तो प्राधान्य हमारा यही रहता है कि
विदर्भ के हमारे साथियों को ज़्यादा अवसर मिले और विदर्भ से निगडित जो प्रश्न है उनके ऊपर ज़्यादा चर्चा हो। इसीलिए पूरे राज्य को न्याय देते हुए विदर्भ को भी, जो हमारे राज्य का बहुत ही महत्वपूर्ण हिस्सा है, उसे भी योग्य न्याय प्राप्त करके यहाँ के प्रश्न को भी प्राधान्य दिया जाएगा। सप्लीमेंट्री डिमांड्सबद्दल मला एक सांगायचं है कि सप्लीमेंट्री डिमांड सिर्फ टेबल होते हैं ऐसी बात नहीं है। सप्लीमेंट्री डिमांड में से जो बजट उपलब्ध होता है और जो बजट में नहीं आ सका, ऐसे कई डिमांड के कारण परिपूर्ति होती है और परिपूर्ति होने के कारण वो अमल में लाया जाता है। इसके लिए सप्लीमेंट्री डिमांड एक बहुत ही महत्वपूर्ण हिस्सा है कि जिसमें जो काम के लिए थोड़ा सा बजट और देंगे तो काम पूरा हो सकता है। ऐसे कई मुद्दे रहते हैं। उसी के साथ साथ कुछ इंडिकेट करने वाले भी मुद्दे रहते हैं कि जिसके मुताबिक नई योजनाएं सामने आ सकती है। इसके लिए सप्लीमेंट्री बजट कुछ बुरी बात है ऐसे नहीं है। उसमें तो हर डिपार्टमेंट के लिए जो ज़रूरी है वो सरकार देखती है और उसके मुताबिक वो निर्णय होता है। या विषयातला एक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला। नागपूर विधान भवनातील विधानसभेचा सभागृह आणि विधान परिषदेचा सभागृह या दोन्ही सभागृहांमध्ये गॅलरीची स्पेस ही फार लिमिटेड आहे आणि त्या गॅलरीमध्ये पत्रकारांसाठी निर्माण केलेली जागा ही पण अत्यंत कमी पडते। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात आम्ही सभागृहाच्या जवळ बाहेरच्या परिसरात एक पंडॉल बांधून, एक तंबू बांधून त्यात ज्या सुविधा पत्रकारांना सभागृहाच्या आत प्राप्त आहेत त्याच प्राप्त करून देणार आहोत। मग त्याच्यात लाईव्ह टेलिकास्ट होईल प्रोसिडिंग्सचं, बाकी तुम्हाला इंटरनेटची प्रोव्हिजन मिळेल आणि सभागृहाच्या आत ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत पत्रकारांना त्या सगळ्या त्या पेंडॉलमध्ये अवेलेबल करून दिल्या जातील, जेणेकरून तुमचा जो स्पेस कन्स्ट्रेंट, जागेचा अभाव हा जो प्रश्न आहे पत्रकारांचा, कारण मला आज सकाळी मी चर्चा करत होतो तेव्हा अशी माहिती मिळाली की नागपूरमध्येच सुमारे 1600 पेक्षा जास्त हे ऑनलाईन ऑफलाईन न्यूजपेपर्स पब्लिकेशन्स आहेत आणि प्रत्येकाची इच्छा असते की नागपूरमध्ये ज्या वेळेला अधिवेशन होतं त्यावेळेला कव्हर करण्यासाठी आपला प्रतिनिधी विधान भवनात उपस्थित असावा। त्यामुळे हे लक्षात घेतल्यानंतर येणाऱ्या अधिवेशनासाठी ही पेंडॉलची व्यवस्था करण्यासंदर्भातले निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत। नार्वेकर साहेब, त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलं होते की नागपुरात मिनी सचिवालयाची व्यवस्था होणार आहे। नागपुरातले जे काही प्रश्न आहेत ते मुंबईपर्यंत पोहोचत नाही, तर यावेळेस त्या अधिवेशनामध्ये त्याचं काही निश्चितपणे नागपूर सरकार याबद्दल गांभीर्याने काम करतच आहे, पण विधिमंडळ म्हणून किंवा महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही ॲक्विजिशन संदर्भात अत्यंत गांभीर्यपूर्वक काम सुरू केलेलं आहे। मग आजूबाजूला असणारी सरकारी जागा असो अथवा आजूबाजूला असणारी खाजगी जागा अक्वायर करण्यासंदर्भातली कारवाई लवकरच करण्यात येईल आणि ती जागा अक्वायर केल्यानंतर इकडे अधिवेशन काळात जे सचिवालयाचं कामकाज करण्यासाठी स्पेस लागते अथवा विधिमंडळाचं कामकाज करण्यासाठी जी स्पेस लागते ती निर्माण करून घेऊ आम्ही। अनेक उपाय आहेत, अनेक ऑप्शन्स आहेत, अनेक आपल्याकडे पर्याय आहेत। त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून आजूबाजूला जेवढी जागा आहे त्यातून सर्वात उत्तम, सगळ्या दृष्टिकोनातून सर्वात जी उत्तम जागा असेल त्याचं चयन करून आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या या नागपूरमधील विधान भवनाचा विस्तार निश्चितपणे करू। नाही, मला एकच सांगायचं आहे की मी याच्यापूर्वी पण फक्त आमदार म्हणून काम करत होते, तेव्हा पण आपल्याला विनंती केलेली होती की जसं इथल्या अधिवेशनामध्ये इतका तुमचा प्रेमाचा सक्रिय सहभाग असतो, तसं मार्चमध्ये जे अधिवेशन मुंबईत होतं
त्याच्यामध्ये जरा तुमच्या स्वारी तिथे पोचल्या तर आपोआपच विदर्भाचे प्रश्न पुढे नेण्यासाठी आल्यानंतर तिथे जसं इथे नाही आता तर थोडीशी अडचण आहे, म्हणजे मनोरा आमदार निवास पण उपलब्ध नाही आहे त्याच्यामध्ये. असतो त्यांना तिथे जावायचं ते शेतकऱ्यांचं तर साठी बांधावरती जातातच आहे, त्यामुळे त्या विषयात आता आपण नीलमताई जायला पाहिजे. पत्रकारांना बोलवत आहेत. मी पत्रकारांना बोलवते, पत्रकार नागपूरचं या असं म्हणते मी. काय असतं विधानसभेच्या वेळेस ना पत्रकारांना खूप अडचणी निर्माण होत आहे. डोमेन जे असतं खूप छोटं आहे आणि खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे पत्रकारांना कव्हरेज करण्यासाठी खूप त्रास होतो. यासाठी आपण काय नाही, आपण जसं सांगितलं की ज्या ज्या पत्रकारांना सुविधा लागणार आहेत त्या सुविधा येणाऱ्या काळात आम्ही निश्चितपणे त्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पत्रकारांसाठी जसं आपल्या साईटला हा पेंडॉल हा करतोय, कारण शेवटी विधिमंडळात काय कामकाज होतं आहे हे जनतेपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते पोहोचवण्याचं माध्यम हे आमचे पत्रकार बंधू भगिनी आहेत. त्यामुळे त्यांना लागणाऱ्या सुविधा देणं हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींचा राजीनामा आलाय का आपल्याकडे? माझ्याकडे विधान भवनातील किंवा विधानसभेच्या आतल्या गोष्टींबद्दलची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे आत्तापर्यंत माझ्या कार्यालयात असा कोणताही राजीनामा आला नाही आहे. सन्मान्य आव्हाड साहेब हे ज्येष्ठ लेजिस्लेटर आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत. त्यामुळे त्यांना निश्चितपणे माहिती आहे राजीनामा द्यायचा असेल तो कोणाकडे द्यायचा असतो आणि कुठे द्यायचा असतो. नागपूर हे उपराजधानी, दिल्लीची उपराजधानी बनणार आहे. बऱ्याच वर्षापासून लोकांमध्ये हा प्रश्न उद्भवत राहतो. तर खरंच हे नागपूर हे दिल्लीची उपराजधानी बनणार आणि कधी बनणार? नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि त्यामुळे त्याबद्दल मी आपल्याला लागेल ती माहिती देऊ शकतो. बाकी इतर राजधान्यांबद्दल मी काही विशेष सांगू शकणार नाही. विदर्भ के इश्यूज को प्राधान्य तो मिलता है, मगर क्या हाउस हे बीएससी मध्ये ठरेल. अच्छा सर, आप दोनों ने कहा है कि विदर्भ के इश्यूज को प्राधान्य मिलता है, मगर क्या हाउस के पास मेरे नॉलेज के लिए भी कि हाउस में ऐसे पावर्स है कि आप दोनों काउंसिल में और असेंबली दोनों में आप मैंडेट कर सकते कि पहले 2 दिन सिर्फ विदर्भ के इश्यूज ही आए? क्या ऐसा पावर्स है हाउस के पास? देखिए मैं पिछले 3-4 महीने से अनेक विधानसभाओं को मैंने भेंट दी है, वहाँ के प्रिसाइडिंग ऑफिसर, स्पीकर्स, डिप्टी स्पीकर्स से चर्चा की है और अनेक ऐसे राज्यों की विधानसभा में बहुत ही अच्छे प्रेसिडेंट्स हैं, बहुत ही अच्छे प्रैक्टिसेस है. जैसे कि अधिवेशन के दौरान एक दिन नए सदस्यों के लिए और महिला सदस्यों के लिए अपॉर्चुनिटी दी जाती है, एक्सक्लूसिव. तो मैं बीएससी में ये प्रस्तावित करने वाला हूँ कि आने वाले अधिवेशन से जो नए सदस्य है, फर्स्ट टर्म इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स है या फिर हमारी महिला सदस्याएं हैं, उनके लिए एक दिन रिजर्व रख के उस दिन उन्हें पार्टिसिपेट करने का ज़्यादा मौका दिया जाए. साथ ही आपने जैसे कहा कि विदर्भ में अधिवेशन हो रहा है तो विदर्भ को लेकर एक आध दिन सिर्फ विदर्भ के बारे में चर्चा हो सकती है क्या? इसके बारे में हम विचार विनिमय करके निश्चित रूप से एक निर्णय लेंगे. लेकिन जो मैं समझता हूँ आज के जो नियम है, महाराष्ट्र विधानसभा के जो नियम है, उन नियमों को यदि आप देखेंगे तो ऐसा कोई प्रावधान उसमें नहीं है. इसलिए ऐसा यदि हम करना चाहे तो बिजनेस एडवाइजरी कमेटी और महाराष्ट्र विधानसभा के नियमों का योग्य अमेंडमेंट्स करके या उन नियमों में बदलाव लाकर फिर इसके बारे में आगे की कार्रवाई की जाएगी. मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींच्या वर्तनाबद्दल काही प्रश्न निर्माण झाले होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल नियमावली तयार करण्यासाठी एक समिती नेमली होती, त्यात तुम्ही पण आहे. तर त्या समितीची काही बैठक झाली का? आणि झाली असेल तर या पावसाळी या अधिवेशनात काही होईल का त्या संदर्भात? म्हणजे काही बदल दिसतील का हिवाळी अधिवेशनात वर्तनांमध्ये? नाही बघा, मला वाटतं महाराष्ट्र विधानसभेवर अथवा महाराष्ट्र विधान परिषदेवर जे सन्मान्य सदस्य निवडून येतात ते सर्व सन्मान्य सदस्य हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. नियमावली तर निश्चितपणे ही बनवण्यात येते, कारण जसं कोड ऑफ कंडक्ट असतो, निवडणुकीच्या वेळेला कोड ऑफ कंडक्ट असतो, पार्लमेंटमध्ये कसं वागणं अपेक्षित आहे या संदर्भात कोड ऑफ कंडक्ट असतो, तसंच
महाराष्ट्र विधानसभेतही किंवा महाराष्ट्र विधान परिषदेत विधिमंडळात काय अपेक्षित आहे, कशी वागणूक अपेक्षित आहे या संदर्भात एक कोड ऑफ कंडक्ट जर असेल तर पीठासीन अधिकाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी सोपं जातं. पण केवळ कोड ऑफ कंडक्ट आहेत म्हणून सन्मान्य सदस्य रिस्पॉन्सिबल किंवा जबाबदाररित्या वागतात असं नाही आहे. सन्मान्य सदस्य जे निवडून येतात अथवा आपापल्या मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करतात हे अत्यंत रिस्पॉन्सिबल असतात, म्हणूनच त्यांची निवड होते असा माझा समज आहे. आणि म्हणून त्यांची वागणूक ही नेहमीच त्या अनुषंगाने असते. याच्यात एक मला ॲड करायचं है कि तुमचा जो प्रश्न होता विदर्भ के बारे में कुछ डिस्कशन हो सकता है क्या, तो एक प्रेसिडेंट ऐसा है कि ओवरऑल बड़े इशू जब होते हैं जैसे कि सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स एंड एम्पावरमेंट ऑफ वीमेन, तो इसके बारे में सम्माननीय अध्यक्ष महोदय और सभापति इन लोगों ने बीएसी में लीडर ऑफ अपोजिशन सबसे बात करके एक प्रस्ताव किया था 5 और 6 मार्च 2019 में, और वो पूरे दिन सभागृह में उस पर चर्चा चली, विधानसभा में और विधान परिषद में. तो उसी तरीके से विदर्भ में या महाराष्ट्र में जो इश्यूज़ है जिसके बारे में सब पार्टीज़ इकट्ठा होकर निर्णय करती है तो ऐसे डिस्कशन हो सकता है. तो इसके लिए किस तरीके से करना है वो बीएसी में अंतिम निर्णय उसका हो सकता है. दूसरी बात ऐसी है कि आपने जो कहा कमेटी के बारे में, कमेटी तो हो गई है लेकिन कई बातें होती है कि जिसके कारण मीटिंग नहीं हो पाई है. लेकिन मुद्दा ये है जैसे कि अध्यक्ष जी ने कहा है कि एक समाज का भी ध्यान रहता है क्या हो रहा है इसके बारे में, और उसका एक प्रेशर भी रहता है लोक प्रतिनिधियों पर कि किस तरीके से आप दिखा रहे हो. तो इसके लिए मुझे लगता है कि जिस तरीके से आपका ध्यान है वो देखते हुए बहुत कुछ परिवर्तन विधायकों में हो जाएगा, ऐसे मुझे उम्मीद है. सर टुडे बोथ यू एंड मैम हैव रिव्यूड एवरीथिंग, तो नेक्स्ट आप लोग फिजिकली फिर से आएंगे या इट विल बी अ वर्चुअल? नहीं, मैं इसके पहले 22 तारीख को पिछले महीने के आया था. उस समय हमने कुछ निर्देश दिए थे जिसके ऊपर अभी एक्शन भी दिखाई दे रही है, और आज ब्रीफिंग अच्छी हुई है और हम संपर्क में रहेंगे अधिकारियों के साथ. हमारा कार्यालय भी उनके संपर्क में रहेगा और मुझे नहीं लगता यदि आवश्यकता रही तो निश्चित रूप से हम आएंगे, मगर मुझे लगता है जो निर्देश दिया उसका पालन होकर अधिवेशन के पहले सभी तैयारी पूरी होगी. काही लोकप्रतिनिधी असतात की जे प्रश्न जनतेचे उचलत नाही, तर अशा वेळेस विधानसभा अध्यक्षमधून काही सुमोठा प्रश्न घेतला जाईल का? लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्यासाठीच विधानसभेत पाठवलं जातं. जे प्रश्न विचारत नाहीत त्यांना संधी द्यायची की नाही जनता ठरवेल, आम्ही कसं ठरवू. आम्ही मागे पाहिलं होतं की काही सर अधिवेशनावर खूप सारा खर्च होतो आणि मग अधिवेशन झाल्यानंतर हे सगळं जसं पडलं राहतं, इथं कोणीच येत नाही किंवा कोणाला येऊ दिलं जातं. तर हा जो परिसर आहे किंवा इथे जे लायब्ररी आहे चांगली मोठी, हे लोकांसाठी किंवा शैक्षणिक दृष्ट्या कोणाला कामात पडेल बा असं काही करता येईल का? मागे नाना पटोलेंनी एक सचिवालय सुरू केलं होतं. नाही, याच्यात अध्यक्षांशी मी बोलले आहे. नाही, याच्यात अध्यक्षांशी मी बोलले आहे, पण तो प्रस्तावावरती नाही, त्या प्रस्तावावर अजून निर्णय झाला नाही आहे. पण BSc मध्ये विषय आपल्याला काढता आला तर एक बऱ्याच वर्षापासून मनात कल्पना अशी आहे की इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. आता महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच कधी ना कधी होतील 2-4 महिन्यामध्ये, तर 50% महिलांना आपण आरक्षण दिलेलं आहे. तर नवीन सदस्य जे असतील त्यांना ज्यांना इच्छा असेल ते सर्व, आणि ज्या महिलांना इच्छा असेल तर त्यांच्यासाठी कायमचं एखादं प्रशिक्षण केंद्र इथे करता आलं तर आपल्याला रिसोर्स पण आहे. आपल्याकडे आमदार निवासची सोय आहे आणि आम्ही साधारण काढलं तर त्यामध्ये जवळजवळ 1-2 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले हे स्थानिक स्वराज्य संस्थातले प्रतिनिधींचं प्रशिक्षण होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी अर्थात ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग यांची मदत घ्यायला लागेल. तर अध्यक्ष, आम्ही उपाध्यक्ष सगळे मिळून बोलू आणि त्याबद्दल काही पुढच्या वर्षात करता आलं तर निश्चितपणाने विचार करू. थँक्यू. धन्यवाद.